यवतमाळ शहरातील दत्त चौकात खासदार संजय देशमुख यांचे पोस्टर जाळण्यात आलेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मधून फुटीर होत शिंदे गटात जाणार असल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रचंड आक्रोश व्यक्त होत आहेत. त्यांच्या पक्षातून फुटीर भूमिकेविरुद्ध संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी यवतमाळात जोरदार आंदोलन छेडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, आमदार संजय दरेकर आणि जिल्हा प्रमुख किशोर इंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तसेच संजय देशमुख यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्यास त्यांना यवतमाळात फिरू देणार नाही, ते येथे आल्यास त्यांना रस्त्यावर तुडवू असा आक्रमक इशारा देण्यात आला. यवतमाळ शहरातील प्रमुख दत्त चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी गद्दारांना माफी नाही, शिवसेनेशी बेईमानी चालणार नाही, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी जनतेने शिवसेनेच्या विचारांवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार संजय देशमुख यांना निवडून दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा देणारी कोणतीही भूमिका शिवसैनिक सहन करणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. आमदार संजय दरेकर यांनी खासदार देशमुख यांनी आपल्या भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी केली. तर जिल्हा प्रमुख किशोर इंगडे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि तथाकथित ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसैनिकांनी भविष्यातही पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले तापले असून आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.